शंकराची मिळी बायको ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही काय नाही, शोकसभा नाही, काय नाही काय नाही. पठ्ठ्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? शंकर कोणाचं भजन करतो? रामाचं. आणि रावण कोणचं भजन करतो? शंकराचं. गडी भजनात गुतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. हा गुतला भजनात, वर माणसंच जाईना. वरची मंडळीने मिटिंग घेतली, खालून माणसं वर काय येईना, काय प्रॉब्लेम काय झाला? हे म्हणले मारणारा गुतलाय भजनात. बरं, वरची मंडळीनं गाठलंय, वर लय लफडेत महाराज. इंद्र पडली भगात चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, वरही लय कुठाने. हा, मग यांनी सांगितलं शंकराला बायको करून द्या. हे म्हणले बायको करून द्या तर येईल भाऊ, पण शंकराला उठवाया कोण जाईल? गडी ध्यानात आहे. जर गेला तो अजून गावात आला नाही, त्याचा नंबरच लागला समजायचा. हे ब्रह्मदेव आणि विष्णू आले शंकराकडे, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपले काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघड्या डोळे आमचा होत्या गेम. हा, मग यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस कोणचे फिरले बा? नवरदेव का पायाच बघाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहिला नदीव, फिराय नंदीव. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत त्याला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला झाला, नाही तर 35च होता बाई. हे म्हणले नवरी पाहिजे जबाबदारी आम्ही महिला मंडळ. जेवढे जेवढे देवीचे अवतार होतील त्या अवतारामध्ये भगवान शंकर हाच पती राहील. तिनं वर मागून घ्यायला, ती हिमालयाच्या पोटी जन्माला आली तरी तेच, आणि राजा दक्षच्या पोटी आली तरी तेच. पण या पठ्ठ्यान डोळेच उघडले नाही. राजा दक्षाने पोरगी द्यायचं ठरवलं होतंच. पूर्वी असं होतं महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं, ज्याला गुड्डी गेली काय. गुड्डी गेली. तिची आई म्हणली गुड्डी नाही तशी दिसती. मग आपली गुड्डी कालपासून कुठे? मग आपलीच असं. आता काय नाही, आता माणसानी वागण्याच्या धर्माच्या बिरमाच्या गोष्टी पार सोडून दिल्या. त्याला काय राहिलं? देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला. माझाटून गेली माणसं मारा. मोटरसायकल चालू कुत्र्याला लात आणते ती, त्याचा बाप पिसळलेला होता. फार भांबवली माणसं. हो हो, नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. हो, आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. काय सांगत पुरीनं तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे महाराज. 15 वर्षापूर्वीचा काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल शेळ्यान बकरन भात लावणं का शेती करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. काय प्रगती झाली महाराज, विचार करा बारीक. 15 वर्षाची मुलगी फक्त चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढंच होतं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी महापौर आहे. आणि याला 2च माणसांची पुण्य आहे. एक सरकारनं अधिकार दिले आणि दोन आईबापांनी मुली शिकवल्या. नाही तर कोण शिकवत होतं? पोरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या कसारीच्या गाठाच्या धबधब्यात. लई चांगले दिवस आहे. अजून काळ पार बदलणार आहे. हा, चला थोडं पुढं. बायको पाहायचं ठरलं, बायको ठरली बी. कोण? पार्वती. पण बायको पाहायला 4 गोष्टी पाहावं लागतं. बरोबर घ्या लिहून, ते मी सांगू का? 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच वर होईल. त्यानं लोखंड तापावलं, नागपुडीत घातलं. काय? बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. लक्ष लिहून घ्या. बायकोच्या नाका बायको कशी असावी? पण ना, आता मी सावळा आहे पण नाक वा वा.
मग बोलता बोलता माणसं म्हणते का नाही तिला माझ्या नळावं यायला काय, तिला माझ्याकडे साखर उसणी मागायला काय, नाकाला नाही किंमत आहे. बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे. सावळी बायको असावी कधी. ज्याची बायको सावळी संसारच खास. यांना काय आकली आहे. बोरी दिसली गालात असली झालं की गेली निघून. ती आयला निघाला दिंडी तिने करी आला आमच्या बोकांडी. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट महिला मंडळ जे तर आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच लगेच पाय पाय सुरुवात केली म्हणत पप्पाचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही काय नाही. शंकर नवरदेव झाले नीट ऐका. शंकर नवरदेव झाले पण नवरदेव डोळेच उघडी ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. शंकर राहिले एकटे. शंकरानं उघडले डोळे वरडच नाही. राजा दक्षिण 13% पतसंस्था काढली. मंडप बिंडप टाकला. डीजे बिजे लावला. बुंदी बिंदी जेवण बिवण केलं सगळं. नवरदेवान डोळे उघडले वराड नाही. त्याने दिली आरुळी. ते गाड्याला बुतलंय आवडत त्या. मग हे फाशी घेईल प्रेम भंग होईल गाडीनं उडवेल बॉक्सा बॉक्सीत मरेल. फुल ट्रक भरली वराडाची आणि पहिली वराडाची ट्रक गावात घुसली. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. अख्खं वराड भूतच. मग शंकर भूतांना म्हणले तुम्ही मागे जा माझे लग्न नाही होणार. का माणूसच जगणार नाही म्हणजे. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. मग लग्नात नाचायची भूतांची अवलाद आहे महाराज. मग काही नाचताना असं करतात पा. हे कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वरवावळायची पाळी आली. वरवावळी ती नवरीची आत्या पीप घेऊन आली पाण्याचं. दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिने गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबानं हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळून जागेवर मेली. आरडली सुद्धा नाही. त्याच लुगड्यावर गेली. वरवाळणीचं लुगडं घेऊ नये आणि लागलं ना लग्न शंकराचं. या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंडमंडित करा. या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती शंकराचं लग्न लागलं आणि नवरी नवरदेवाच्या घरी गेली. बापानं यज्ञ मांडला आणि बापाच्या यज्ञात नवऱ्याचा अपमान. पार्वतीने टाकली अग्नीत उडी. पार्वतीच्या शरीर जळालं. शंकराने घेऊन जाताना त्याचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. त्यातली 3.5 महाराष्ट्रात. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी.
हे देवीची 3.5 पीठ. मग तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, नांदगाव सदोची सगळ्या देव्या एकच. नीट झक मारा. ही महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन वाट्यापसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तो तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. मग ती देवी कोण? अनादि निर्गुण प्रगट देवावाणी. आणि ही देवी सगळ्या देवा एकच. ह्याला एक तिसरी अध्यात अशी हवी आहे, तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतिजेत, आज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावाल, तुम्ही फक्त देवात भेद करू नका. गुरुवार केले तुम्ही 4 लबाड बोलायचं नाही, काही फरक नाही. मग हे कुठाने सांगितलं कोण तुम्हाला? पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग? पार्वती जाताना का उठला? दुर्गे दुर्गेट भारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. त्याला काय किंमत आहे? देवाची पूजा नाही करायची जास्त. ऐका नीट आता, तू ऐका 3ऱ्या अध्यायातल्या. तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म पाळायचा, त्याच्यात देव आहे. आता ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची शाखा. मग तुम्ही म्हणाले देवांना नावं का पडले? ज्या ज्या देवीनं ज्या ज्या अवतारामध्ये जे जे काम केलं त्या त्या लोकांनी त्या त्या देवीला ते नाव दिलं. महिषासूर मारला म्हणून झाली महिषासूर मर्दिनी, चामुंडिनी, मर्दिनी ही जी नावं झाली ती अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उधळणे. पुरावा असा आहे त्याला काकड्यात. अवताराच्या राशी तो हा उभा म्हणजे खंडोबा भैरोबा, हे खंडोबा भैरोबा बिरोबा हे जे देव आहेत हे सगळे देव देवादिदेव महादेव आहेत. फक्त एकाचा असं आहे, एकाला आवडतो भंडारा, खंडोबाला आवडतो भंडारा, या बाईला आवडतं कुकू, पांडुरंगाला आवडतं बुक्का. देव एकच. असं हे घोटाळा नाही करता. पाणी कुठून नाही निघू द्या, सागराला जाते. पाणी कुठून नाही निघू द्या, सागराला जाते. आणि पूजा कोणची करा, पांडुरंगाचीच होती.
मग तुम्ही म्हणाल देवीची पूजा का करायची? देवीची पूजा केली तरी पांडुरंगाला जाते आणि पांडुरंगाची केली तरी पांडुरंगाला जाते. त्यामुळे असं भेद नाही करायचं बा आम्ही देवीची आज यात्रा केल्यावर आम्हाला एखादच वाटेल का असं. असं काही नाही. दागिना कशाचाही करा, मूळ सोनाची. दागिना कशाचाही करा, मूळ सोनाची. तसं देव एकच आहे, फक्त भाव ठेवा. आणि ती देवी तयार झाली बाह्य रंगात. आता ती देवी पाहिजे अंतरंगात. बाह्य संपली ती देवी, आता तुळजापूरची कोल्हापूरची, आता अंतरंगातली देवी. पटापटा बोलत जायचं फक्त. आता ए बऱ्या, तुझं नाव काय? हा, गणेश. तुझं रे? डॉन, जॉन, यश. तुझं रे? तुझं? तुझं रे? हा, हे पोरेचं नाव खाशी प्रेम. चला आता बोलत जायचं घुसलं बरं का आपण अंतरंगात. आता ह्या मुलाचं नाव यश आहे, या मुलाचं नाव प्रेम आहे, या मुलाचं नाव गणेश आहे. आता बोलत जायचं फक्त. देवी तयार करत जायची आतमधली, आता बाहेरची नाही. बाहेरची कथा संपली आता. अंतरा. आता याचं नाव गणेश आहे. पटकन बोला, याचं नाव ठेवलेलं नाव आहे का याचं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. मान्य आहे तुम्हाला? याला मूळ जन्माला आला तेव्हा नाव फायनल झालं. फायनल झालं. पुन्हा वळवळ नाही करायची बरं का आता. हां, फायनल झालं. याचं मूळ नाव हे नाही, हे याचं ठेवलेलं नाव आहे. हा कसा तयार झाला ऐका. आता बनवून दाखवतो पोरग, बनवूनच दाखवतो पटकन. कीर्तनात लवकर पोरं होत्या. हां, आता तुम्हाला बनवून दाखवतो. याला देवी कोणती ती देवी फिट करून देतो तुम्हाला. श्री संघ जर नीट ऐका. श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो. श्री संघ जर विषमतिथीला झाला तर मुलगी होते. आणि श्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. कोणी उठायचं आणि माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला गायन शिकवा जमणार नाही. परमार्थ रक्तातच असावा लागतो. आपण किती दिवस जरी टाळ कुठले तरी गतीर घराण्याच्या परमार्थ रक्तातच असल्यामुळं त्यांच्या नातापासून तर बाबापर्यंत सगळं घरतच. हा यांच्या तुकोबरायचं म्हणणं कसं आहे, माझ्या वडिलाची मिराशिका देवा, पण इतक्या दिवसाची होती. तसं या घराण्याला मुळात कशात गतीर घराण्याच्या रक्तात परमार्थ आहे, लोकात नाही. परमार्थ कशात आहे? रक्तात आहे. असं कोणी उठणं नाही पडला पाकवा शिकवतो. बाबा पेंड आहे का इथं? पाक होत्याचं याडं निघलं तू कुठं शिकतो? पागल बिगल आहे का तू? काही कोणी उठायचं नाही पोरला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कथा कथारांना 90 हाणतात. तुका पागल आहे का? तिचा अर्धा भाग 15. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. महिन्याचे वर्षाचे महिने किती? 12. मग वर्षाला शुद्ध किती? 12. हा, आता लागला करण. 12 पण शुद्ध 12 आणि वद्य 12. मग शुद्धला म्हणायचं पौर्णिमा आणि वद्याला म्हणायचं अमावस्या. मग पौर्णिमा किती? 12. गेले 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात. एकाच मिनिटात घड्याळ लावून 12 पौर्णिमा लिहून घ्या. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. झालं ना 12. चला पुरुष मंडळी पटकन बोला. वर्षाला मग अमावस्या किती? 12. 12 अमावस्यातल्या 4 अमावस्या सणाच्या आहेत. फक्त नाही का, एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या प्यालाच पाहिजे.
गटारामोशा. गटारामोशा इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स. आता पौर्णिमा झाल्या. आता वर्षाचं पंचांग 3 मिनिटात सांगतो आणि पौर्णिमा सांगून देतो. एकूण पौर्णिमा 12. त्यातली आजची पौर्णिमा 10वी पौर्णिमा. 9वी पौर्णिमा दत्त जयंती आहे. 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे. ही जी पौर्णिमा आहे हिला पौष पौर्णिमा म्हणतात. अनेक ठिकाणी खंडोबाचा उत्सव ह्याच पौर्णिमेला असतो. बऱ्याच ठिकाणी असतो. चला ही पौर्णिमा आपल्याला 10 पौर्णिमा सांगितल्या, 12 पौर्णिमा, 12 अमावस्या सांगितल्या. आता पटापटा प्रतिपदा ते पौर्णिमा सांगतो. वर्षाला प्रतिपदा 24. वर्षाला प्रतिपदा 24. सणाच्या झाल्या 3, सणाच्या झाल्या 2. 1 गुढीपाडवा, 2 बलिप्रतिपदा. पटकन सांगायचं. आता पुढचं तुम्ही सांगायचं. मी तुम्हाला एवढं सांगितलंय. प्रतिपदा 2 झाल्या. 1 गुढीपाडवा आणि 1 बलिप्रतिपदा. मग बोला पटकन द्वितीया किती? वर्षाच्या सणाच्या सांगायच्या फक्त. द्वितीया मी सांगतो पटकन. धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊ बीज. धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊ बीज. तृतीया बोला. एकच. अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारकी. बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 5 रंगपंचमी, वसंत पंचमी, पाटव पंचमी, नागपंचमी, ललित पंचमी. षष्ठ्या 2 नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3 कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3 महानवमी, अविद्वा नवमी, रामनवमी. दसम्या 2 दसरा, शुद्ध दशमी. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी. चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढ्या पंचांगाला. ब्राह्मणाचा आकड्यावर खेळ राहतो. चौकटीवर पेन ठेवला का बरोबर आहे. नाही होत लग्न. आडवी रेष होत नाही. मग पोराच्या बापानं म्हणून सरळ करा. आपल्या पोराचं लग्न जमत नाही. सरळ करा रेष आणि घ्या करून लग्न. लग्न घ्या करून. लग्नाला तिथी भीती नाही. आणि तिथी पाळी जावा. पण आपली लोक तिथी पळत नाही. गमेंडे पैशाचा उता आलाय. एकाला शिल्लक येईल. अरे करू नको. होऊन जाईन. जावायची येडं निघलं. अरे एकच पोरग आहे तुला. एकादशी लगीन करू नको. आणि पाया पडून सांगतो एकादशीला लग्न करू नये अशी तिथी नाही. पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र. घालू नये. आपण तरी घालू नये. आपण वारकरी माणसं आहे. आणि ज्याला घालायचं एकादशी लग्न करायचंय त्यानं टोटल फराळ करावं. वडिलांची दशक्रिया एकादशीला आली, फराळ करावं. वडिलांचं श्राद्ध एकादशीला आलं, फराळ करावं. पण आपल्याकडून पाप घडू नये. आणि त्या दानात पुण्य नाही. पण हा पट्टे पैशाचा माझा टेल. ज्यांना एकादशी नाही त्यांना गुलाबजांबू करू आणि आहे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं. 15,000ची लालटेल लावली घरावर. 10,000ची दारू आणली बेवड्यांना. 22,000ची फेटी आणली येड्यांना. उरफाट्या बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येड्या बायांना लुगडे घेतले 1.5 लाखाची. 6 लाखाला ठोकून घेतली. आणि सुनच गरोदर निघली. हाती आहे मग. हाताय म्हणजे झटका येतो. आणि तो बसल्याशिवाय राहत नाही. मग एखादा म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 16 वव्या नंबर सगळं लिहून घ्यायचं आपल्याकडून. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून वागला का दणका बसला. मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून. एकादशीला जर लगीन केल्यावर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली आपली अक्कल. गाथा बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्याला ओवी आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. नीट ऐका ओवी. वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 2 अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दिप्ती आलिंगन तया अचूक मरण. किडा दिव्यावर आला कम्याला. बसलेल्या कोणत्याही पठ्ठ्यानं मला सांगावं कम्या मग पोर पळून आणले मान संसार चांगला आहे. अख्खे लग्नाचे पैसे भरून देईल
रोख घे शांबड्या रोख. द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येडे का? ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज करायला ना लपडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी, दरवाजे लावून भांडे घाशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा कर.